दिला ना धोका. दिला. ह्याच्यात माफी नाही कोणाला. नाही कुणालाच नाही. आपण नाही द्यायचा कुणाला. आपण नाही द्यायचं. आपण कधीच द्यायचं नाही. जी गाडी आतनं लागेल ती गाडी फायनलला एक नंबर सगळे इकडे असतो मी. तुम्ही जिकडे जाणार तिकडे असणार. ओमदीला जावा नाही तर तिकडे फुरसंगीला या. आडवच कसं आहे. पाखऱ्या बावऱ्या पाटील झरे यांचा पाखरे आदत आहे का दुसरा झाला. शेवाळ्यांचा बावऱ्या कितवा गट आहे. सातव्यात आहे. ह्या मैदानात नाशिक रिंगी नाही येणार ना. नाही यात्रा कमिटीने तसा निर्णय घेतलाय. हा आता ह्या मैदानापुरता तो निर्णय आहे का सगळीकडे. हा आमच्या तालुक्यात तर नक्कीच. ह्या तालुक्यात तरी नक्की. तालुका हवेली म्हणजे तर नक्कीच. ह्या तालुक्यात जेवढी मैदान होते तिथे नाशिक रिंगी नाहीच. नाशिक रिंगी नाहीच पळून देणार. पण नाशिकची बैल आलेत सगळे. हो आलेत बरेच पळायला. बऱ्यापैकी आलेत बैल. हो. सरपंच माणिक सुंदर आणि फाजेल. माणिक आजचं नियोजन तुमचं आहे काय. आमचं म्हणायचं विजू काळ्यांचं आहे. मी काय म्हणतोय आता हे ओपनचं मैदान आहे. तुम्हाला ओपनची चांगली बैल भेटली असते पण तुम्ही दुसरा बैल घातलाय मग तो पायरा भेटला नाही म्हणून काय डोळे. नाही ते आमचा पायरा होता एका बैलाबरोबर पण त्या बैलाच्या पायाला लागल्यामुळे त्याने तो आणला नाही. मग अचानक मग आमच्या घरातलाच बैल म्हणायचा जराचा बैल म्हणजे पळाला की तो बैल. हो पळाला. ते नव्हे तुमचं पैर करी पळाला. तो दुसरा बैल होता आमचा. असं आहे का. तो जर कॅन्सल झाल्यानंतर अजून दुसरा बैल घातला होता. मग जराचा खूण मोकळाच होता. मग त्यांना विचारलं येतं का तर येतो. म्हणजे दोन पैर तुटलं आणि तिसरा पायरा मुंबईवरनं बैल यायचा होता. त्या बैलाच्या पायाला लागला. मग अचानक परवा दिवशी हा पायरा केला. पुणे असा जिल्हा आहे का सगळ्या प्रकारच्या बैलगाड्या शर्यत पुणे जिल्ह्यात होतात. सगळे प्रकार. सगळे प्रकार होतात. कुठले सांगा बरं. 3 फेऱ्याचे होतात. सेकंदाचं होतं. छकडी सेकंदाचा पण होतो. आता राहिला कोणता शंकरपट पण होणार आहे 25 तारखेला आमच्या इथे होणार आहे. बिनजोड पण होते. बिनजोड पण होते. सगळेच प्रकारचे होते त्याच्यामुळे. तो बैल ओळखतोय कोणता. शंभू ओळखतोय. काय म्हणला सर. मुलाखत घ्यायची होती तुमची. भरपूर दिवसाचे असे मनामध्ये साठलेले प्रश्न आहेत ते जरा थोडीशी मांडायची होती. जरा अगोदर काय शब्द वापरला होता. तुमलेले मी नाही वापरला त्यांना वापरलं. कमी प्रमाणात आले तर एका वर्गातला. एका बेंचवर एका डब्यात खाणार. एकाच डब्यात जेवतो आम्ही. शेव मला सोडून खात नाही. मी याला सोडून खात नाही. किती वर्ष झाली. पहिलीपासून एकच. मग एवढा सुधारला तू एवढा खराब राहिला. पहिलीपासूनच असं आहे. हा बैल कुठला. अधिक उमेश शेठ हरपळे अमित शेठ भाडे अधिक पैलवान कळवीकरांचा शंभू. आज एक नंबर कोण करेल. आज एक नंबर म्हणजे सांगता येत नाही अजून पण सगळे बैल चांगली पळायला लागले. बकासूरची गाडी चांगली पळाली. परत पिस्टन शंभूची पण गाडी चांगली पळाली. 2-3 गाड्या चांगले पळले. नाशिकची बैल आलीत काय पण नाशिक रिंगीला आज एंट्री नाही ना इथं त्यामुळे जास्ती नाही आली. दुसऱ्या गटात गटपास बकासूर. त्याच्या ह्याच्यावर काहीतरी लिहिलंय म्हणले डॉन. का बरं लिहिले असं ना. डॉन झाला हाय तर का लाल लगेच पकडत. आता याला कॉम्प्लेन पाजायचं. दूध पिऊन तर होईना. दूध पिऊन होईना. सगळं दूध पिलं तरी काहीच वाढत नाही. सगळं खाऊन कळंबीचा शंभू गट नंबर 1 मध्ये 5 आणि सरपंच कितव्या गटात. 14व्या गटात गट 5. सुमित लागले का नाही गाड्या तुमच्या सीमेला. लागल्यात आता. कुठले. आता एक लागले पहिले दुसऱ्यात.
सरपंच अजून शंभूचे नाही लागले. म्हणजे फुटून निघल्या. हा फुटून निघल्या. म्हणजे 2 गुलाल होऊ शकतात. हा होऊ शकतात. आता फायनल पण आहे, क्वार्टर सेमीमध्ये क्वार्टर फायनल आणि फायनल दोन्ही पण आहे ना. हा त्यामुळे नाही अडचण काय. गुलालात आता 14 जण राहणार आहे. हा 2 गुलाल हा भेटणार तुम्हाला. हा शंभू SK पाटलांच्या पक्षागत दिसायला लागलाय आता. तुम्हाला मागच्या वर्ष झाला आता मुलाखतीला आपल्या. हा तिथं पण बोललो होतो तुम्हाला. ते यूट्यूबला पडले नाही मुलाखत. हीच जागा होती आणि हेच दिवस पण हेच होता. हेच होता दिवस पण तारीख पण हेच होता. मुलाखत घेतली आणि ती यूट्यूबला पडली नाही. शंभूची पहिली मुलाखत आपण घेतली होती. हो तेव्हा सरदार बरोबर होता. सुमित किती वर्ष झाली या क्षेत्रात? मला आता वयाच्या 21व्या वर्षापासून आहे. पहिले 1 वर्ष गुलाल नव्हता. नुसते वाऱ्या चालल्या होत्या. वाऱ्या चालल्या होत्या. नंतर मग लागलं नंतर बावऱ्यात घेतलं ना आपण. पण आता ह्या वर्षात आहे ना, चालू वर्षात सगळ्यात जास्त गुलाल सुमितच असते. हा काय झालं मध्ये शंभू जरा कमी होता ना. दाताचं त्याला दात उगत होते. मग त्यावेळेस सरपंच पळत होता. सरपंचनी चांगले गोजोबाबीला पिस्टन सरपंच गाडी पळायची. मग ती गाडी फेमस झाली होती पिस्टन सरपंचची. ती गाडी भरपूर पळाली ना. पिस्टन सरपंच असा विषय झाला. मग आज कशा गाड्या पळायल्या तुमच्या? आता शंभून पिस्टन पळाला आणि सरपंच कनेरकडचा माणिक पळाला. सर स्पीड जास्त कुठल्या गाडीला लागलं? स्पीडचं तसं म्हणायचं दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या. चांगल्या चांगल्या पळाल्या दोन्ही गाड्या. पण दोन्हीला जास्त दोन्हीत सरस कुठली गेली गाडी? आता गंमत काय झाली, ती सरपंचाची गाडी होती म्हणून ही गाडी मोकळीच पळाली. हिला कोण म्हणजे नव्हतंच. त्यामुळे ड्रायव्हरने काय गाडीच हाणली नाही एवढी. म्हणजे पाहिजे तेवढी गाडी नाही हाणली. म्हणजे कसं होतं, एकटी गाडी असल्यावर साईडला गाड्या नसत्यात. गाडी जुगारू शकते कधी पण. त्यामुळे ड्रायव्हरला आधीच असतं की साईडच्या गाड्या जर काय प्रॉब्लेम झाला तर आपला हळूहळू घेऊन या. कारण की आता ऊन पण भरपूर आहे. डबल ह्याला पडणं किंवा ह्या चांगलं नाही बैलांसाठी. चांगलं नाही. पण बऱ्याच जणांनी डबल पळवल्या की. आता पळवल्या काय, प्रत्येकाला अपेक्षा आहे राहिला गुलाला तर राहायचं शेवटी. पण डबल पळून पण मार खातात लोक. तेवढं आहे. म्हणजे त्या बैलाच्या मूडवर गाड्या पळणार त्या. त्याचा अर्थ सुमित, आता मी काय म्हणतोय, 15 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. घरची गाडी तयार करावं का नाही होत? म्हणजे टॉपला का नाही? आम्ही पळवतोय आधी मध्ये. पण काय होतंय, बैल शेजारी बांधाय असतात ना. ईर्ष्या लागत नाही. म्हणजे त्याच्या पुढे ते मग त्या दोघांना वाटतं हा वडन, त्याला वाटतं ते वडन, जाऊन द्या. मग अशी ईर्ष्याला पेटत नाही. तेवढी अडचण आहे. पण खांदे बिंद रान बिन ते काय बाकीचा विषय नाही. असं होतं. कुठं आलाय बाकासूर बघा? जळकोट. कुठं आलंय? तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, राहणार जळकोट. तुळजापूर वरून आला? किती किलोमीटर बसला? हे लजगरून रात्री बसलो होतो. तिथनं मग इथं आलो खास बाकासूर बघण्यासाठी. सुंदर मागडे त्यांचा 3 बैल बघितले. हो. याचा गट बघितला का? गटात मी नव्हतं, मी लांब गाडी मला लवकर मिळाली नाही याला गट. आता शेमीला बघतो ना. असं ना? किती जण आलाय? एकटा झालोय. एकटा झालं? एकटा झालो. खास चांगला नाद आहे मग. माझं 2012 पण नाद आहे ना. 7 वर्षापूर्वीपासून नाद आहे. किती? 7. कोरेगावचं तिकडल्या गाड्या पळवल्या लय दिवस. मग ड्रायव्हर आहे? ड्रायव्हर आहे. लेमकारची गाडी पळवली 7 वर्ष सलग. किती गाड्या राहिल्या आता? 3 गाड्या राहिल्यात आमच्या. 3 गाड्यांनी गटपास. हो. कोणत्या कोणत्या? एक हरण्या आणि कुसूरचा बालमा आहे. एक राजा आणि घरचा गोल्या म्हणून आहे. आणि एक फाजील आणि त्याचं नाव काय हो सरपंच? राणा. वाशिमचा राणा आहे का नाही? मला काल एक जणांना सांगितलं राणावर अजून एक बैल तिथलाच आहे. ती गाडीवर लक्ष ठेवा, त्या गाडीला स्पीड लागणार आहे. त्यातलं तो राणा घातला. हो. आता आमच्या त्याच गाडीवर लक्ष आहे सगळ्यांचं. फाजीलच्या आणि राणाच्या लक्ष आहे आता. आणि गाडी फायनल साठी. किती सेमीत आहे? 7व्या सेमीत 1 नंबर असल्या. पब्लिक ना? पब्लिकला कोण पाहिजे? पब्लिकनं फाजील पाहणार. बाकासूरला गरम करत नाही ना? काय असं न्यायचा झोपायचं पहिल्यापासून ही सवय.
स्पीड लागलं गाडीला, स्पीड लागलं गाडीला. फायनलच्या आणि क्वार्टर फायनलच्या गाड्या खाली येतात. फायनल का क्वार्टर फायनल? काय नाव येतं? कुठला सर्जा? वाटेगावचा सर्जा. लक्कांची गाडी मारली त्या दिवशी. आता फायनल आणि आज रेशीमीला कडनच पाहिलं. सुमित आलं का? वर का खाली? अमित आहे. चांगली पाहिली गाडगे साहेब पुढं. गाडगे साहेबांचा आशीर्वाद असला की सगळं होतं. आटेल कुठली गाडी? कुठली गाडी आता गाडी होईल? हा ह्यो बलमा कुसूरचा आणि अमलदादाचा आणि तात्यांचा खोंड जो हरण्या नवीन खरेदी. नवीन खरेदी ना हरण्या. ही गाडी शिमीला आहे. तास 2 आहे मला. तास 2 क्वार्टर फायनल? नाही ना शिमी मोठ मेन फायनलला. फायनलच. बलमा किती वर्ष झालं पोहतोय? बलमा तसं तर बरेच दिवस झाला पोहतोय. म्हणजे जुना बैल आहे बलमा आणि तसं वयाने चांगलाच पोहतोय. काय अडचण नाही त्याच्या हिशोबाने. म्हणजे चांगलाच पोहतोय आहे ना. चांगला पोहतोय त्याच्या हिशोबाने. जातीवंत असल्यामुळे. जातीवंत तो बैल असताना जातीवंत साधा बैल आहे. धनगर केला पण जातीने बैल पोहतोय. चांगला बैल पोहतोय. टिकून पळाला असं म्हणायचं मला. टिकून पळाला. हो निर्मळ पळायला. पळायला छान लय छान. बलमा म्हातारपणे पोहतोय. पहिलवान आता दोन्ही बैल फायनलला येते. हो तुम्ही कोणाची सुट्टी करणार? मी सरपंच. सरपंच. शंभू कोणाकडे? शंभू आपला भाव आहे ना बजरंग आणि बंडा. 2 गाड्या फायनलला ठेवल्या. 2 राहिल्या ना तुमच्या आशीर्वादाने. एकाच नावाच्या? हा एकाच नावाच्या. तुमच्या घराला पाहायला लागले आणि दोन्ही गाड्या बोलायलाच राहिल्या. दोन्ही गाड्या. काल मग कमी होते का? मग सकाळी कधी आले मग? सकाळी उशीर फक्त झाला. एक अंदाज राहिलाय तुमचा किती खरा ठरतोय बघू. काय ते थोडे अडचणीत गाव. तेवढाच फक्त अंदाज. ही व्हिडिओ भारी असते तुमची आहे ना. पहिल्यांदा दोन्ही फायनल आहेत ना एक साथ? नाही मोरगाव मध्ये एक राहिले होते गोदोबाई. दोन्ही बैल फायनल. दोन्ही राहिले. 2 गाड्या फायनल. हो आता पुन्हा राहिले. अशा मैदानात गुलाल पडणं महत्वाचं आहे. एक गाडी गुलाला ठेवता ठेवता नाके नळे येतात सगळ्यांच्यात. तुमची जातीतली बैल आहेत हो. हा जातीवंत बैल हे कला दाखवते. करायचं तिथं करायचं काम आणि दाखवतात ते. सहकार्य आहे सगळ्यांच्या. टीम वर्क आहे. कधी मी तुमच्या टीमचं वाद बीत तसलं कधी? नाही 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 ते तसलं काही नसतं. काही घेणं देणंच नाही ना वादाचं. आणि तिसरा कोण बैलांमध्ये नाही त्याच्यामुळे वाद विवाद काय व्हायचा प्रश्न बी नाही. सगळे भाऊ भाऊ आहेत त्याच्यामुळे काही विषय नाही. मामा कडनं गाडी आहे काय अडचण आहे का? नशिबात जे होईल नशिबात जे आहे ते होईल. जरा पब्लिक पुढं नाही आलं मग काय विषय बबलून दिले तर दुपारी त्याच्या पूर्ण प्रयत्न करणार. बबलू ड्रायव्हर 1 नंबर झाला पाहिजे. होतोय. इथं बालमा आहे. किती तासात? 2 नंबरला. पहिलवान नमस्कार. नमस्कार. त्या बैलाचं पहिलंच मैदान ना इकडे आपल्या भागात? पुणे भागात पहिलंच मैदान. आणि फायजल वर घातला
फाजीलराव घातला गटाला आमची व्हायची गडबड झाली, ह्यांची राहिली आमच्या मावस भावाच्या बैला बरोबर होता, बाप्पूच्या पक्षाबरोबर. ऍक्च्युली 5 दिवसापासून बैल फाजीललाच घालायचा होता, ती काय नियतीने गडबड केली, मान्य नाही झालं नियतीला. मग ते आम्हाला परत योगायोग असा आला, दोन्ही गाड्या गटाला मार खाल्ला, हल झाल्या. म्हणजे ती तिकडे गेली, आमची इकडे गेली. मग परत आम्ही हा बैल ह्यांच्या शेटला फोन केला आम्ही, ते म्हणले तुमच्या बैला बरं हा घाला आणि बापूच्या बैला बरं दुसरा बैल घातला, ते लक्ष म्हणून. मग आता गाडी फायनलला गुलाला किती आहेत? 2 गाड्या आहेत, 3 आहेत तसे. आमच्या पृथ्वीदादाची एक आहे, म्हणजे आम्ही आणि दैवतने नियोजन केलेलं आहे, पृथ्वीदादाने 3 गाड्या आहेत फायनलला आज. कुठल्या कुठल्या? बकासूर राजा आहे पृथ्वीदादाचा, फाजीलराव आणि राणा हा, आणि मी नवीन एक बैल घेतलेला आहे, आणि जोशीचा बलमा, तो सोनू मोनू कुसूर म्हणतो ना आपण, तो बलमा आपले आमचे जोडीदार जोशी. काय नाव त्यांचा? अशोक जोशींचा. 3 गाड्या फायनल आणि क्वार्टरला एखाद्या एक नाही, क्वार्टरला अजिबात नाही आम्ही, एक बी नाही. हा, एवढी एक घरच्या ते आमच्या राजाच्या गाडीने सीमित मार खाल्ला. 3 गाड्यांचं नियोजन होतं, 3 राहिल्या. टीम मोठी आहे हो तुमची, नियोजन कडक असतंय. नियोजन काय आता आम्ही हाय सगळी जे दैवतेनी आहे, पृथ्वीदादा आहे, अजून ड्रायव्हरांची बी साथ असते मला. सोडणारी धरणारी संधी आहेत चांगली. स्टार बेस्ट? स्टार नाही, स्टार तर आहेच. स्टारला बी लात मारतो, आमचं कष्ट लय पोरांचं. कष्ट आहे, कष्ट आहे ना, देव स्टारला पण उधाळून लावतो. हा, किती सीमित होती हो गाडी? बाकासूरची सीमित होती, बाकासूरची सीमित होती. 2 नंबरला उतरली, क्वार्टरला होतं 2 नंबरला. त्याचे किती बिनजोड? बिंजोर भरपूर झाले असतील, एक 20-25 बिंजोर झाले असतील. आदातमध्ये गाडी टॉपलाच पडते. आदत आहे अजून? आदत आहे. आणि आता हा असं मैदान पहिल्यांदाच बोलतो, घाटावरचं मैदान, आणि ते बी डायरेक्ट ओपनच्या मैदानात आणला. आणि तिसरा फेरा पहिल्यांदाच पळणार आहे. 2 शर्यत झालेत आमच्या मुंबईमध्ये, पण तिसरा फेरा आज पहिल्यांदाच पळणार आहे. कधीच पळवलं नाही तिसरा, कधीच नाही. आणि आता वासरू आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचा माऊली काय टॉप चांगला पळणार. माऊलीवर गाडी बांधली, गाडी टाकली, कारण आम्हाला अंदाज नाही तिसऱ्या फेरीला किती गाडी म्हणजे किती पळेल काय आपल्याला तेवढा अंदाज नाही. मग गाडी टाकली, माऊली गाडी टाकून दिली. तास नंबर 3 ना? 3 नंबर. पायरकरी म्हणते माझ्याकडे या. गाडी चांगली पळाली ना, स्पीड लागली गाडी. आहे ना, पाखराला स्पीड लागले. तुम्हाला नाही लागलंय तर आता आम्हाला खाल्लं काय दिसलं नाही. आता तुम्ही म्हणले होते की लागले तर पुढे लागले. दिवसेंदिवस मोठा होतोय, तिचं वय वाढल आहे ना, वाढत चाललं. अन्न वाढल का? पाखराची मालक आहेत. मग पाखराची खरेदी तुमची ना? पारख? हो, पारख तुमचीच की? पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा आलाय? हो, पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा. आबा, गेल्या वर्षी पण ह्या मैदानात गुलाला होता बावऱ्याचा, आणि ह्या वर्षी पण आहे. एकही वर्षी असं गेलं नाही की आमचा पहिल्या मैदानात फायनल नाही. फुरसुंगीला पहिल्यापासून गुलाला एकही वर्ष असं गेलं नाही. अधिक पैलवान एका नावच्या 2 गाड्या फायनलला राहिल्या. हा, बरोबर. तुमच्याच राहिल्या तेवढ्या आहे ना? 2 आमच्याच राहिल्या, आणि दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या. फायनलला जरा कडेला आल्या दोन्ही गाड्या. हां, पब्लिक असल्यामुळे जरा थोडं, आणि सीमेल जरा बैलाला थोडं लागलं. नंबर काय किती पण होऊन द्या, पण दोन्ही गाड्या राहिल्या हे गावात समाधान आहे आमचं. ते गावाच्या जवळ? हो, गावातच. हो, दोन्ही गाड्या राहिल्या ना. नियोजन पण असं वाटलं नव्हतं की ह्या गाड्या गुलालात जातील. तुम्हाला बी कानावर येत असेल, लोक काय बोलले असतील. वाटलं नव्हतं की ह्या गाड्या दोन्ही गुलालात जातील. कसं होतं नियोजन? काय सगळे आम्ही बाबांनी केलेलं,
पहिल्यापासून नियोजन ही चांगलंच असते आमचं. तर माणसांना वाटतं पण आमचं नशीब चांगलं आहे म्हणायचं. आमचं नशीब चांगलं आहे, बैलांचं नशीब चांगलं आहे आणि जोडीदारांचं पण नशीब चांगलं आहे. मन चांगलं आहे आणि आमचं मन बी चांगलं आहे. मामा किती नंबर झाला? 2 झाला. 2 झाला. सामना झाला दोन्ही गाड्या बावऱ्या आणि बकासूर. सामना दिला कड्यानं लागल्यामुळेच ना. कडनी थोडा प्रॉब्लेम आला, थोडा फरक पडतो आतमध्ये कडनी आहे ना. आतली गाडी थोडं आतून असते ना, एक जरी गाडी आतून असते ना तर सगळ्याला माहिती 1 नंबर गाडी. स्पीड लागलेलं गाडीला. तुमच्या मालक यांच्या आधी किती नंबरला उतरले? समाधानी आज कडे पडलो 7 नंबर तसा पब्लिकला 6-7 नंबर झाला. तरी टाकाटाकी झाला असं नाही, लय लांब उतरलोय. कडे पळत होती पुढे लय पब्लिक कुटाणा झाला. तर शेवटी तिकडून एक सोडलं तास आपल्याकडे नाही सोडलं. शेवटी तास नशिबाचा बाय काही विषय नाही त्याला. आपल्याला मग बी कळतंय ना कडेने किती कोणाचं किती पाहिजे, काय करू शकतो आपण कडेने. आणि आपण कडेने पण 1 नंबर केलेले तिकडे असं. आमचं नागाच्या कुंटाला 1 नंबर आहे कडनी. हीच गाडी कडनी चांगल्या गाड्यांच्या अंतरात कडनी 1 नंबर गेलाय. काय झालं स्टँडिंग माणूस असला ना उभा काय नाही प्रॉब्लेम. पब्लिक काय झालं बॅरिगेड वरती पब्लिक चढलं म्हणजे बैलाला वाटतं ना आगाव येतं का काय असा विषय झाला. 2 गाड्या राहिल्या की नाही ते समाधान आहे आम्हाला. त्याचा काही विषय नाही आम्हाला. किती झाला ना काय आमचं काय रडायचं ते तसलं काही विषय नाही. गावा शेजारी काय तर 6-7 झाला बाहेर गेली काय झाली तर मैदानात थांबत नाही, गाडीत बसून जाते. लोकांना इथं गुलाल नाहीये. आपलं गुलाला ते गावच्या जवळ गुलालात राहिलो याच्यापेक्षा अजून समाधान काय नाहीये. त्यामुळे एवढा नाही लोड घ्यायचा. आता कुणाच्या एवढ्या 2-2 गाड्या राहतात साहेबराव गायकवाड 1 नंबर केलाय आज. कोणता बैल? हरण्या. जुना गल्लाच पडला होता यांचा. गल्लाच नाही. महाराष्ट्र केसरी सगळ्यात पहिला गल्लाच जुना. काका ड्रायव्हर पळवत होतं ना. हा बरोबर. काका ड्रायव्हरच पळवायचा. हा पहिला गल्लाच. 1 नंबर केला. कोणाला वाटलं नव्हतं तुमची गाडी 1 करत. अशी मी पाहिलं त्यावेळेस वाटलं होतं 1 करणार गाडी 1 नंबर करीन. त्यात तास लागला बरोबर नेमकं. कैचित गावली. बैलाला बी चांगली गाडी लागली आणि दोन्हीकडे चांगल्या गाड्या लागल्या दोन्ही साईडला. विषय ठेवला नाही काय. खुल्ला गेला 1 नंबर. सुट्टा लागली गाडी. ड्रायव्हर कोण होतं? आटेल ड्रायव्हरने 1 नंबर केला. 1 नंबर. ही आमची टीमवर्क की अनुभवले महत्वाचं आहे याच्यात. अनुभव महत्वाचा आहे आणि सगळं दैवतचं डोकं सरपंचाचं सगळ्यांचं टीमवर्क आहे. आणि बैल दोन्ही पैकी एक गाडी दादाचीच करणार. दामोला तर 1 नंबर करणार, पृथ्वीचा तर 1 नंबर गणितच होतं ठरलं. जी गाडी आतनं लागेल ती गाडी फायनलला 1 नंबर करणार. आणि बलमाने केलं. किती वर्ष झालं बलमा? 6वं वर्ष असेल. दोन्ही साईड बैल पळतो. बिनजोड जास्त आहे ना. हो कंटिन्यू बोलून बैल कुणाच्या लक्षात नसतो पण तो बघा कधी बी चांगल्याला म्हणजे आता परवा बी मैदानात बघा त्याने 1 नंबरची गाडी लखनची गाडी मारली. कशी पाहिली गाडी? गाडी तर 1 नंबर पळाली पण दादाचं असं काम आहे कोणत्या क्षेत्रात जाऊ दे नियोजन म्हणजे 1 नंबरच करायचं. गोड्यांचं क्षेत्र असू जातीचं क्षेत्र असू आणि बैलगाडीचं कमी दिवसात आम्ही म्हणजे दैवशेठ सरपंच तुम्ही उजेडात आलो आम्ही तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या नियोजनामुळं. नियोजन मामांना शब्द बोललो फक्त एकदा माझ्या घरचं मैदानी म्हणले मामांना रोज प्रसंगीतून आहे ना 3 ते 4 फोन जायची वेगळ्या माणसांनी. माणूस शब्दाला लागला आणि बैल इथं येतो आम्हाला गॅरंटी नव्हती बैल पळण का नाही कारण खूप प्रेशर होता मामांवर आणि मोहिलवर. पण झाला गाडी कडनी होती 2 झाला. आता असतं तर नशिबाच्या गोष्टी आता असते तर बोलायचं नाही. आता आल्यावर दाखवून देईन. फाजिल कसा पाहिला? फाजिल चांगला पाहिला. फाजिलचं नियोजन चांगलाच असतं. दादा आहेत ना. दादा आहेत तर मी आहे ना.
म्हणजे फाजीलचं दैवतने केलेलं नियोजन नाही दादा नवराच आहे ना सर्व फाजीलचा. हा अमोल दादा दादांसाठीच बैल आहे इथं. किती नंबर झाला? 5 नंबर. 5 नंबर. दैवत आज तुमच्या नियोजनात किती गाड्या फायनलला? 3. किती नंबर झाला? 1, 2, 5. म्हातारा बैल पेटवला हो. ती काय लक्ष्मी आहे ना. दादाने खूप कमी वयात प्रत्येक क्षेत्रात टॉपचं काम केलंय. 1 नंबर. तुमचं फिलिंग काय? पृथ्वी म्हणजे माझ्या भावाला जाऊन गेले 15 वर्ष झाले. तर पृथ्वीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्याला पाहिलं की नेहमीच आमच्या भावाची आठवण येते. असाच आमचा भाऊ म्हणजे पृथ्वीचे वडील बाबा म्हणून होता. खऱ्या अर्थानं एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून त्याला पाहिलं जायचं. तो म्हणजे पृथ्वी लहान होता, लहान वयातच त्याला जावं लागलं. परंतु पृथ्वीच्या जागा म्हणजे आमचे चुलते पैलवान आप्पासाहेब कुटुंबे महाराष्ट्रभर कुस्ती आणि बाकी गोष्टींमध्ये प्रसिद्ध आहेत. परंतु त्याच्यानंतर जर आमच्या घराचा वारस चालवणारा व्यक्ती असेल तर पृथ्वी आहे. तर पाहायला गेलं तर आत्ताच त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर तो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल त्या पालखीला जोडणारी बैल असतील किंवा आत्ता ह्या गाड्यांमध्ये वास्तविक पाहायला गेलं तर आमचा आणि पैलवानकीचा किंवा लाल मातीचा हा पहिल्यापासून छंद नाद. परंतु पृथ्वीला लहान असताना म्हणजे एक 4-5 वर्षाचा होता किंवा 7 वर्षाचा असा असताना आम्ही सातारा साईडला बैलांच्या बाजारात जायचो. बाबा होता म्हणजे पृथ्वीचे वडील. आम्ही एकत्र जायचो आणि त्याला बैलांचा नाद लागला होता. तेव्हापासून पृथ्वीने तो नाद जोपासला. आज जर पाहायला गेलं तर बैलांचा आमचा कुठलाही हे नसताना पृथ्वीने आज बैलगाड्या शर्यतीमध्ये बऱ्याच ठिकाणी पारितोषिक मिळवलेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला आमची बैल असतात हे नक्कीच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. दादा तुमच्या नियोजनात 3 गाड्या फायनल होत्या. त्यात दोन्हीनी 1-2 केला, 5 केला. हा पृथ्वी दादाच्या गाडीने म्हणजे 2-3 मध्ये दिल्या. एका गाडीने फाजीलच्या 5 केला. पृथ्वी दादाच्या गाडीने 2 केला. राजानी म्हाताऱ्या बाईला 1 नंबर केला. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय. तुम्हाला आनंद किती होतो? फिलिंग काय येतं? खरं पाहायला गेलं तर आता अमोलदादांच्या गाडीचा पहिला नंबर आलाय. अमोलदादांचे बंधू महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड किंवा आमचं गाव शेजारीचे आणि जरी अमोलदादांच्या गाडीने पहिला नंबर घेतला असेल तरी आनंद आम्हाला तेवढाच आहे. कारण की आमच्या गावा शेजारच्याच गावाने आमच्या मित्राच्या गाडीने नंबर मिळवला. त्यामुळं आम्हाला निश्चितपणे आनंद आहे दोन्ही गोष्टी. तुमचं आहे ना गाव कुस्त्यामध्ये खूप पैसे बक्षीस मोठी बक्षीस देतात. पुरसुंगीचं नाव आहे कुस्त्याच्या आखाड्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये पुरसुंगीला मोठ्या कुस्त्या होतात. आखाडा पण मोठा होतो. तसा माझी अपेक्षा आहे की बैलगाडा शर्यतचा आटा पण मोठा झाला पाहिजे. नक्कीच होईल. आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना हे नवीन मुलं त्याच्यामध्ये आकाश ढोळे किंवा अक्षय कामटे, साई चंद किंवा अशी बरीच जण आहेत. सर्वांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मला वाटतं 3रंच वर्ष आहे. तर निश्चितपणे महाराष्ट्रातला जसं कुस्ती आखाडा महाराष्ट्रातला 1 नंबर असतो तसाच भविष्य काळामध्ये बैलगाडा शर्यती 1 नंबरची असेल असं मला खात्री वाटते. आबांचंच पहिलं बक्षीस होतं आता कुस्तीला बैलगाडी पहिलं बक्षीस तुमचं. दादा धन्यवाद. आबा नमस्कार. किती नंबर झाला? ते 2 आणि 3 संयुक्त दिला. गाडी चांगली पळाली. तर वासरू जरा चढायला आले की थोडंसं बारीक असल्यामुळे थोडासा तेवढा फरक पडतो. पण तुम्ही रिस्कच घेतली बरं का. एवढ्या मोठ्या मैदानात वासरू घातलं. वासरू पळत होतं चिकाटे वासरू. जरी बारीक असलं तरी चिकाटे वासरू. चिकाट आहे. आम्ही त्या दिवशी ते राटणीला पळालो. राटणीनंतर आमच्याकडनं चूक झाली. जरा खांद बदलला आम्ही. त्या खांदावरती गाडी नाही पळाली आम्ही. त्याच्यामुळे आज ह्याच खांदावरती 3 फेरे पळवली गाडी. गाडी चांगली पळाली. खांदावर स्पीड लागलं होतं. अंतर भरपूर आहे. पल्ला चांगला आहे. चांगली पळाली गाडी. गतीच्या हिशोबाने चांगली पळाली.
एकनिष्ठ ड्रायव्हर आहे तो पहिल्यापासून. हाफ चड्डी पासून आहे. हाफ चड्डी पासून आहे. गाडी कशी पळाली? चांगली पळाली गाडी. चांगली पळाली. वासराला कसं चढ आहे, लांब ना आलंय बी, त्यामुळे थोडं लांबलीच अंतर पडते ना त्याला. प्रवास होतो. आणि कसं होतं रात्री आल्यामुळं खाल्लं नाही ना त्यानं. त्यावेळेस जरा आमचा पैराचा घोटाळा झाला, त्याच्यामुळे मग दोन दिवसापूर्वी मग ते पैरा केला होता आम्ही. त्यांनी बी बिचाऱ्यांनी त्यांच्या तिकडं मैदान असताना त्यांनी कॅन्सल केलं आणि बैल इकडे घेऊन गेले. मग आबा तुम्हाला बी पायऱ्याला धोका देतात? दिला ना धोका. दिला. ह्याच्यात माफी नाही कोणाला? नाही कुणालाच नाही. आपण नाही द्यायचा कोणाला. आपण नाही द्यायचं. आपण कधीच द्यायचं नाही. आपण दिलं तर आमचं जग जाहीर होऊन जाईल. पण मी काय म्हणतोय, आता जे आम्हाला माहिती होतं की आबांच्या बावऱ्यावर हा बैल पाळणार आहे, तो पाळला की होईत? हा त्यांचं म्हणणं पडलं की आम्ही येणारच नाही इकडे, काय कारण असतो नाही येणार म्हणल्यानंतर मग बाकीचं काय जास्त आम्ही पण लांब लागलो, कॅन्सल झालं. पण ते आला होता पळायला पहिला, आमच्या पैऱ्यातला बैल इथं आलता पळायला बैल. म्हणजे हे क्षेत्र लय म्हणजे हे नाही असंच फक्त मला आता तर मला असं वाटायला लागलं की सगळे नियम आहे ना आमच्यासाठीचे, वरिष्ठांसाठी नियम आहेत. आम्ही नियम पाळायचे असते. त्यामुळं न बोलणं सामंजस्याने आपलं काय असेल ते आपलं कसं आहे माहिती आहे का, आपली भूमिका अशी ठेवायची की आयोजकाला पण मैदान पार पडायला मदत झाली पाहिजे आणि बैलगाडा मालकांवरती सुद्धा कुठं काय अन्याय झाला पाहिजे, हा एवढा दृष्टिकोन असतो त्याच्यातनं. सामंजस्याने आपलं 2 पावलं मागं सरकायचं. काही नवीन लोक असतात, त्यांचा उत्साह नवीन असतो. आपल्याला काय असे होणार पावसाळे आपण बघितलेले आहेत. ह्या क्षेत्रात खूप पेशन्स पाहिजेत ना. नाही पेशन्स नसेल तर तुम्ही तुमच्या डोक्यावर परिणाम आहे, 100% डोक्यावर परिणाम होणार. काही लोकांचं मी आता बघतोय ना, इतका लोड घेतात या विषयाचा, इतका लोड घेतात की म्हणजे अवघड काम आहे. म्हणजे आम्ही तर अगदी गाडी हारल्यानंतर इथून बैल टेम्पोत भरला की विसरतो. आणि तसंच राहिलं पाहिजे. पुढचं नियोजन तुमचं काय चूक झालं फक्त एवढं मार्क करायचं आणि त्याच्यातनं नियोजन करायचं.